पुणे नवरात्र महोत्सवाअंतर्गत दरवर्षी दिला जाणारा महर्षी पुरस्कार वितरण सोहळा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच इथं पार पडला। या सोहळ्यासाठी डॉक्टर पतंगराव कदम, डॉक्टर विश्वनाथ कराड, डॉक्टर विनोद शहा आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या प्रास्ताविकात बोलताना आबा बागुल म्हणाले, सुरेल सुरांनी या महोत्सवाच्या पहिल्या वर्षाची सुरुवात केली। गान सम्राज्ञी आदरणीय लता मंगेशकर यांनी या महोत्सवामध्ये येऊन पसायदान गायलं, त्याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे। या महोत्सवात दरवर्षी आम्ही महर्षी पुरस्कारांनी अनेक मान्यवरांना सन्मानित करत असतो आणि ही पुरस्काराची मालिका अशीच आमची तेवत राहिलेली आहे। यंदाचा महर्षी पुरस्कार जनसेवा फाउंडेशनचे डॉक्टर विनोद शहा यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। मीना शहा यांचाही यावेळी जयश्री बागुल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉक्टर विनोद शहा म्हणाले, चांगल्या कार्याला वाहून घेणारे ते महर्षी, आणि म्हणून मला आठवले ते महर्षी व्यास, आणि त्यात महर्षी व्यासाने लिहिलेली ती 18 पुराणे आणि त्यात त्यांनी लिहिलेली ती 2 वचने की अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम। डॉक्टर विनोद शहा यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना डॉक्टर पतंगराव कदम म्हणाले, उचललेलं आहे, पण कठोर पाऊल उचलण्यापेक्षा एक सांस्कृतिक आणि ही जी भावना आहे आपल्या आई वडिलांच्यासाठी इतरांच्यासाठी, ती खरी कल्चरने येते। डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी यावेळी बोलताना भारतीय संस्कृतीचं महत्त्व विशद केलं। साधकांची आणि खरं म्हणजे छत्रपती शिवरायांची, शूरवीरांची भूमी, तत्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलीची, जगद्गुरु तुकाराम महाराजांची भूमी आहे, आणि त्या भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळणं हे केवढं मोठं भाग्य असं मी स्वतःला मानतो।